2024 मध्ये जर्मनीत राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा शासन निर्णय जारी करून सुद्धा वर्षभरात मनुष्यबळ राज्य सरकारकडून पाठवलंच गेलं नाही अशी माहिती आता समोर येतेय। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल कामगार आणि प्रोफेशनल्स यांना जर्मनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार होती। 10,000 विद्यार्थ्यांना या शासन निर्णयानुसार जर्मनीमध्ये पाठवण्यास मान्यता मिळाली होती, ज्यामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। त्यासाठी 70 कोटींच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना नोकरीसाठी तयार करणं याचा समावेश आहे। मात्र 10,000 पैकी एकही विद्यार्थ्याला ही संधी मिळाली नसल्याची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात जर्मनीतील मंत्री आणि अधिकारी त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी हे राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये आज येणार आहेत। या विद्यार्थ्यांना आणि गरजूंना ही संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न शासकीय मान्यताप्राप्त रिक्रुटमेंट एजंट यांनी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे। या संदर्भात सरकारी मान्यताप्राप्त रिक्रुटमेंट एजंट चित्रा उबाळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। शासन मान्य ज्या रिक्रुटमेंट एजंट आहेत चित्रा उबाळे मॅडम ते आपल्या सोबत आहेत। मॅम, मी जसं असं म्हटलं, जी माहिती आम्ही घेतली आहे त्यामध्ये 10,000 विद्यार्थ्यांना ही संधी होती जर्मनीमध्ये। त्यासाठी त्यांना तयार केलं जाणार होतं, त्यांची ट्रेनिंग दिली जाणार होती। मात्र सद्यस्थितीमध्ये एकही जण गेले नाही। तुमच्याकडे काही असे विद्यार्थी आले का की जे पूर्णपणे तयार आहेत जर्मनीमध्ये जाण्यासाठी, पण राज्य सरकारकडनं कुठलीही पावलं उचलली जात नाहीत? हा निर्णय कधी झाला वगैरे ते आम्हाला आधी कळालं नाही। काही जण जेव्हा आमच्याकडे आली त्यानंतर आमच्या लक्षात आलं की असा एक निर्णय आहे। परंतु जी मुलं माझ्याशी काही बोललेली आहेत त्यांनी हेच आम्हाला सांगितलं आहे की अशा तऱ्हेने त्यांना काही शिक्षण मिळालेलं नाही। काही मुलं A1 A2 काहीतरी केलेली आहेत, पण जर्मनीला B1 लँग्वेज लागते आणि स्किल पण त्यांच्याकडे अजून त्या प्रमाणात नाही आहे, त्यामुळे त्या लोकांना जाता आलं। ज्या प्रकारे माहिती मिळतेय 10,000 लोकांची खरं तर ही संधी होती, म्हणजे 10,000 लोकांना तिथे नोकरी मिळणार होती। कोणकोणत्या क्षेत्रात ही नोकरीची संधी होती त्याची काही तुम्ही माहिती देऊ शकाल? तिथे 4 लाख लोक तरी त्यांना हवी आहे आणि अशा वेळेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने हा जो निर्णय घेतला होता तो फार चांगला होता, परंतु किती लोक गेली ती लक्षात येत नाही आहेत। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं याच्यामध्ये मनुष्यबळ जे हवं होतं ते स्किल लेबर्स हवं होतं। म्हणजे त्यांना नर्सेस हव्या होत्या, केअर गिव्हर्स हवे होते, किंवा वेल्डर्स हवे होते, किंवा मेसन्स हवे होते। तुमची हीच मागणी आहे की तातडीनं यावर राज्य सरकारने लक्ष घालावं आणि ही मुलं ही विद्यार्थी जे आहे जे तयार करून जर्मनीला पाठवावं? हो, नक्की। ही एक प्रोसेस आहे, कारण ह्या ज्या परीक्षा आहेत लँग्वेज टेस्ट, ती A1 A2 A3 अशा परीक्षा आहेत। जर शासनाने सांगितल्याप्रमाणे जर त्यावेळापासून हे चालू झालं असतं तर नक्की ही मुलं गेली असती तिकडे। आणि मला तरी असं वाटतं शासनाने एक पाऊल जरा पुढे टाकलं आणि आमच्यासारख्या लोकांबरोबर हँडहोल्डिंग केलं तर आपण जास्तीत जास्त मुलं जर्मनीला पाठवू शकतो। 10,000 विद्यार्थ्यांना तिथे जॉबची संधी आहे, ती संधी राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि दरवाजे ओपन करून द्यावेत। कॅमेरामन विनय राजभर मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।